मित्रांनो नमस्कार. रेरा कायद्याची उद्दिष्टे आणि व्याप्ती या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. संपूर्ण प्रश्न साध्या भाषेत आपल्याला समजून सांगण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. विनंती एवढीच आहे, लॉ इन मराठी हे आपलं हक्काचं YouTube चॅनल आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा. आपल्याला काय वाटतं त्याच्यावर कमेंट करा आणि जोडले जा. LLB 3 इयर शेवटच्या सेमिस्टरचं रेरा हा महत्त्वाचा विषय आहे, जे की तुमच्या माझ्या जगण्यामध्ये आपल्याला खरेदी विक्री, मग घर असेल किंवा जमीन असेल, या संदर्भात हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. रेरा कायद्याची उद्दिष्टे आणि व्याप्ती या प्रश्नामध्ये आपण सविस्तर चर्चा करूया. प्रस्तावनेसह तुम्हाला साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. पहिला मुद्दा आहे प्रस्तावना, इंट्रोडक्शन. भारतातील रिअल इस्टेट क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा हिस्सा आहे. परंतु 2016 पूर्वी हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असंघटित होते. ग्राहकांची फसवणूक, प्रकल्पांना होणारा विलंब आणि बिल्डरकडून होणारी मनमानी रोखण्यासाठी संसदेने रिअल इस्टेट कायदा 2016 अर्थात रिअल इस्टेट नियमन आणि विकास 2016 हा कायदा संमत केला आणि 1 मे 2017 पासून हा कायदा पूर्ण भारतात संपूर्णपणे लागू करण्यात आला. याच्यात वेगवेगळी मुद्दे आहेत. अर्थात दुसरा मुद्दा, कायद्याची प्रमुख उद्दिष्टे, ऑब्जेक्ट्स ऑफ द ऍक्ट. रेरा कायद्याची निर्मिती खालील मुख्य उद्देशांनी करण्यात आली आहे. 5 मुद्दे आहेत. त्यातला पहिला मुद्दा, ग्राहक संरक्षण, कंझ्युमर प्रोटेक्शन. घर खरेदीदाराच्या हिताचे रक्षण आणि त्याच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक सक्षम यंत्रणा उभी करणे. 2. पारदर्शकता आणि कार्यक्षमता, ट्रान्सपरन्सी. रिअल इस्टेट व्यवहारामध्ये पारदर्शकता आणणे. बिल्डरने प्रकल्पाची सर्व माहिती, उदाहरणार्थ नकाशे, मंजुरी आणि खर्च सार्वजनिक करणे बंधनकारक आहे. 3. प्रकल्पांना होणारा विलंब टाळणे. बिल्डर्सने ठरवलेल्या वेळेत ताबा, पोजेशन देणे अनिवार्य करणे. विलंब झाल्यास ग्राहकाला व्याजासह परतावा मिळवून देणे. 4. निधीचा योग्य वापर, फायनान्शियल डिसिप्लिन. ग्राहकांकडून घेतलेल्या पैशाची 70% रक्कम एका स्वतंत्र एस्क्रो खात्यावर ठेवणे अनिवार्य आहे, जेणेकरून त्या पैशाचा वापर केवळ त्याच प्रकल्पासाठी होईल. 5वा महत्त्वाचा मुद्दा, विवाद निवारण यंत्रणा अर्थात डिस्प्यूट रिड्रेसर. ग्राहक आणि बिल्डर यांच्यातील वाद सोडवण्यासाठी रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण, रेग्युलेटरी अथॉरिटी आणि अपीलीय न्यायाधिकरण, अपिलेट ट्रिब्युनल स्थापन करणे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. याच्यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे कायद्याची व्याप्ती आणि अंमलबजावणी, ऍप्लिकेशन अँड स्कीम. रेरा हा एक केंद्रीय कायदा आहे, परंतु त्याची अंमलबजावणी राज्य स्तरावर केली जाते. केंद्राचा कायदा आणि राज्याचे नियम. हा कायदा संसदेने संमत केला असला तरी राज्यांना आपल्या राज्याची स्वतंत्र नियमन, रूल्स बनवण्याचे अधिकार दिले आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्र रेरा अंतर्गत नियम बनवण्यात आलेले आहेत. याची व्याप्ती आपण पाहूया. हा कायदा व्यावसायिक, कमर्शियल आणि निवासी रेसिडेन्शियल अशा दोन्ही प्रकारच्या प्रकल्पांना लागू होतो. ज्या प्रकल्पाची जमीन 500 चौरस मीटर पेक्षा जास्त आहे किंवा ज्यात 8 पेक्षा जास्त सदनिका अपार्टमेंट्स आहेत, अशा सर्व प्रकल्पांना रेरा नोंदणी अनिवार्य आहे. म्हणजे याचा अर्थ 500 चौरस मीटर पेक्षा जास्त किंवा 8 पेक्षा जास्त सदनिका रेला त्यांना बंधनकारक आहे. प्रकल्पाचे प्रकार, चालू असलेले ऑनगोईंग प्रकल्प आणि नवीन सुरू होणारे प्रकल्प अशा दोन्हीवर हा कायदा लागू होतो. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रमुख तरतुदींची
थोडक्यात माहिती आपण या मुद्द्यांमध्ये लक्षात घेऊया. ती म्हणजे नोंदणी. नोंदणी केल्याशिवाय कोणताही बिल्डर जाहिरात करू शकत नाही किंवा सदनिका विकू शकत नाही. कार्पेट एरिया. घराची विक्री केवळ कार्पेट एरियावरच करणे बंधनकारक आहे. 3. दुरुस्तीची जबाबदारी. ताबा दिल्यानंतर 5 वर्षापर्यंत बांधकामात काही दोष, स्ट्रक्चरल डिफेक्ट्स आढळल्यास ती विनामूल्य दुरुस्त करणे जबाबदारी बिल्डरची आहे. याच्यातून शेवटी असं म्हणता येईल, निष्कर्ष असा काढता येईल की रेरा कायद्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात बिल्डर राज संपून ग्राहक राज सुरू झालेले आहे. या कायद्यामुळे गुंतवणूकदाराचा आणि घर खरेदीदाराचा विश्वास वाढला. केंद्राच्या या कायद्याने राज्यांना एक भक्कम कायदेशीर चौकट उपलब्ध करून दिली आहे, ज्याचा फायदा आज लाखो खरेदीदारांना होतो आहे. रेरा कायद्याच्या महत्वाच्या संज्ञा असा एक दुसरा प्रश्न याच्यामध्येच आपण घेऊया. रेरा कायद्याअंतर्गत महत्वाच्या संज्ञा काय आहेत बाबा? कुठले कुठले मुद्दे आहेत रेरा अंतर्गत? हा दुसरा प्रश्न आहे, तो आपण पाहूया. याच्यातला पहिला मुद्दा आहे कार्पेट एरिया. कार्पेट एरिया म्हणजे काय? कशा पद्धतीने कार्पेट एरिया असतो? तर रेरा कायद्यानुसार कार्पेट एरिया म्हणजे सदनिकेचा निव्वळ वापरण्यायोग्य मजला क्षेत्र, नेट युजेबल फ्लोर एरिया. अर्थात यात काय येते, तर सदनिकेच्या आतील भिंतीच्या आतील जागा, आणि यात काही येत नाही तर बाहेरील भिंती, सेवा, नळ म्हणजे सर्व्हिस शिफ्ट, बाल्कनी, टेरेस आणि वरंडा या क्षेत्राचा यात समावेश होत नाही. तिसरा याच्यातला आहे बिल्टअप एरियापेक्षा फरक काय आहे याच्यामध्ये, तर पूर्वी बिल्डर सुपर बिल्टअप एरियावर घर विकायचे, ज्यात जिना आणि लिफ्टची जागा ग्राहकांच्या नावावर मोजली जायची. रेरामुळे आता या ग्राहकाला प्रत्यक्षात जितकी जागा वापरायला मिळते भिंतीच्या आत, तितक्याच जागेचे पैसे द्यावे लागतात. याच्यातला कार्पेट एरिया हा पहिला मुद्दा झाला. तर दुसरा मुद्दा आहे प्रमोटर. सामान्य भाषेत ज्याला आपण बिल्डर किंवा डेव्हलपर म्हणतो, त्याला कायद्यात प्रमोटर असे म्हटलं जातं. तर याची व्याख्या काय आहे? तर याची व्याख्या अशी सांगता येईल, व्यक्ती आणि संस्था जी जमीन विकसित करते, त्यावर इमारत किंवा अपार्टमेंट बांधते किंवा रिकाम्या जमिनीचे प्लॉट पाडून ते विक्रीसाठी उपलब्ध करते. हा झाला एक मुद्दा. दुसरं, यामध्ये विकास प्राधिकरणे, उदाहरणार्थ माढा आणि गृहनिर्माण संस्था किंवा सोसायट्यांचाही समावेश होतो, जर त्यांनी स्वतः प्रकल्प उभारला असेल तर. तिसरा महत्वाचा याच्यातला मुद्दा आहे तो म्हणजे क्वालिटी. क्वालिटी म्हणजे ज्या व्यक्तीला प्रकल्पातील सदनिका, फ्लॅट किंवा इमारत विकली गेली आहे किंवा त्याचे वाटप अलॉट झाले आहे, यात अशा व्यक्तीचा समावेश होतो ज्याने सदनिकेमध्ये किंवा सदनिकेसाठी पैसे भरले आहेत किंवा भाडे तत्वावर लीजवर जागा घेतलेली आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, ज्याला केवळ भाड्याने किंवा रेंटने जागा दिली आहे ती अलॉटी नसून भाडे करू असतो. आणि चौथा महत्वाचा मुद्दा आहे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट. ऑक्युपन्सी सर्टिफिकेट अर्थात हे स्थानिक प्राधिकरणाने, उदाहरणार्थ महानगरपालिका, दिलेले प्रमाणपत्र आहे, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट. तर हे याचं महत्व काय आहे? हे प्रमाणपत्र सिद्ध करते की इमारतीचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे झाले आहे आणि ती इमारत राहण्यासाठी सुरक्षित आहे. आणि याचा नियम असा सांगतो, जोपर्यंत बिल्डरकडे ओसी येत नाही तोपर्यंत ग्राहकाला घराचा ताबा कायदेशीररित्या देऊ शकत नाही आणि ग्राहक तिथे राहू शकत नाही. म्हणजेच याचा अर्थ पाचवा मुद्दा आहे कॉमन एरिया. प्रकल्पातील अशा जागा ज्या सर्व रहिवाशांसाठी सामायिक वापरासाठी असतात. उदाहरणार्थ
जमिनीचा संपूर्ण भूखंड, पायऱ्या, स्टेअरकेअर एरिया अर्थात लिफ्ट, टेरेस, बाग, कम्युनिटी हॉल, सामायिक पाण्याची टाकी, वॉचमॅनची केबिन आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र. हे क्षेत्र कोणत्याही एका व्यक्तीच्या मालकीचे नसते, तर ते सर्व अलॉटीच्या मालकीचे असते. आणि 6वा महत्वाचा मुद्दा आहे कमेन्समेंट सर्टिफिकेट. कमेन्समेंट सर्टिफिकेट याचा अर्थ हे स्थानिक नियोजित प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र असते. महत्वाचं याच्यात हेच आहे की हे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय बिल्डर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करू शकत नाही आणि हे दर्शवते की बिल्डरकडे बांधकाम करण्यासाठी सर्व आवश्यक परवानगी आहेत. आणि 7वा महत्वाचा मुद्दा आहे जो यासाठी रेराचं जे आपण महत्व संज्ञा चर्चा करतोय ते म्हणजे जाहिरात. कोणत्याही माध्यमातून वर्तमानपत्र, सोशल मीडिया, फलक ग्राहकांना प्रकल्प खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करणारे संदेश म्हणजे जाहिराती. रेरा नुसार जाहिरातीमध्ये रेरा नोंदणी क्रमांक असणे अनिवार्य आहे. निष्कर्ष हा आहे याचा की रेरा कायद्यातील या संज्ञामुळे ग्राहकांची होणारी दिशाभूल थांबली आहे. विशेषतः कार्पेट एरियाच्या स्पष्ट व्याख्येमुळे घरांच्या किमतीत पारदर्शकता आलेली आहे आणि ओसीच्या नियमांमुळे ग्राहकांना सुरक्षित घरांची हमी मिळते. रिअल इस्टेट प्रकल्पाची नोंदणी हा रेरा कायद्याचा सर्वात महत्वाचा पैलू आहे. म्हणजे कोणत्याही विकसक किंवा बिल्डर किंवा प्रमोटर यांची नोंदणी फार रेराकडे महत्वाची आहे. 10 गुणांच्या या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मांडता येतील. तुम्हाला दोन्ही प्रश्नांची विस्तृत माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. इतर सुद्धा अजून व्हिडिओ आहेत, कृपया आपण नक्कीच इतर व्हिडिओ सुद्धा ऐका, पहा आणि या विषयासाठी जोडले जा आणि लॉ इन मराठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.